अशी मुलं वैऱ्यालाही नसो. एकाने घराबाहेर काढलं, दुसऱ्याने स्मशानात सोडलं. संपत्ती नावावर होताच दोन्ही पोरांनी चित्र बदललं. महादेव कोंडिबा अलाट आणि त्यांची पत्नी मंजुळा वयाच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेलं एक साधं शांत आयुष्य, पण नियतीने त्यांच्यासाठी काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं. दोघांनी आयुष्यभर कष्ट केले, मुलांना वाढवलं, त्यांचं भविष्य घडवलं, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून त्यांच्या प्रत्येक गरजा पूर्ण केल्या. महादेव रेल्वे खात्यात टँकर चालक होते. सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शनवर ते दिवस काढत होते, तर मंजुळा घर सांभाळत आयुष्य घालवत होती. पण वय वाढत गेला आणि आजारांनी शरीर पोखरायला सुरुवात केली. महादेव चालू शकत नव्हते आणि मंजुळा बोलण्याची ताकदही गमावून बसली होती. घरात 2 मुलगे सुनील आणि अनिल, तसेच 2 मुली, पण त्या लग्न होऊन वेगळ्या संसारात. आईवडिलांचा आधार फक्त मुलगेच राहिले होते. पण हळूहळू परिस्थिती बदलत गेली. मुलांच्या वागण्यात बदल जाणवू लागला. आधाराची जागा त्रासाने घेतली. दोघेही मजुरी करत होते, पण त्यांना दारूचं व्यसन लागलं होतं आणि त्याच व्यसनामुळे घरात वाद वाढू लागले. आईवडील आता त्यांच्यासाठी जबाबदारी नव्हती, तर ओझं बनलं होतं आणि त्या ओझ्यापासून सुटका करण्याचा विचार सुरू झाला. एक दिवस तो क्षण आला जेव्हा मोठा मुलगा सुनीलने कठोर निर्णय घेतला आणि आईवडिलांना घराबाहेर काढलं. ते दारात उभे राहिले. आशेने मागे वळून पाहिलं, पण दार बंद झालं होतं. कायमचं. त्यांच्या हातात काही नव्हतं, ना ताकद ना आधार, फक्त आयुष्यभराच्या आठवणी आणि डोळ्यात अश्रू. काही वेळाने धाकटा मुलगा अनिल त्यांच्याकडे आला. क्षणभर वाटलं की तो मदतीला आला आहे, पण त्याच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्याने त्यांना उचललं आणि एका ठिकाणी नेलं जिथे कुणालाही जायची इच्छा नसते. संध्याकाळची वेळ होती. आकाशात अंधार पसरत होता आणि ते एका स्मशानभूमीत पोहोचले जिथे मृतदेहांवर अंत्यसंस्कार होतात. त्याच ठिकाणी ते जिवंत दाम्पत्याला बसवलं गेलं, पत्र्याच्या शेडखाली. त्यांना तिथे सोडून अनिल निघून गेला. जणू काही त्यांचं काम संपलं होतं आणि ते दोघे तिथे एकटेच राहिले. भीती, वेदना आणि निराशा, तीनही गोष्टी त्यांच्या भोवती फिरत होत्या, पण मदतीसाठी कुणीच नव्हतं. दरम्यान एका समाजसेविकेच्या लक्षात ही घटना आली. तिने तात्काळ इतरांना माहिती दिली आणि मदतीसाठी पावलं उचलली आणि पोलीस आणि कार्यकर्ते तिथे पोहोचले. त्या वृद्ध दाम्पत्याला पाहून सगळे हादरले आणि त्यांना तात्काळ तिथून बाहेर काढलं. त्यांना पुन्हा त्यांच्या घरी नेण्यात आलं. मुलांना समज देण्यात आली. असं वागणं चुकीचं आहे हे सांगण्यात आलं. क्षणभर सगळं सुरळीत झाल्यासारखं वाटलं, जणू काही परिस्थिती सुधारेल, पण ते फक्त वरवरच होतं. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच घडलं. सुनीलने पुन्हा त्यांना घराबाहेर हाकललं आणि त्यांना कुठेच आसरा उरला नाही. यावेळी त्यांचे कपडेही जाळले गेले, जणू ते जिवंत नसून मृत आहेत. ही क्रूरतेची परिसीमा होती. पोलिसांना पुन्हा माहिती मिळाली. त्यांनी शोध घेतला. ते एके ठिकाणी बसलेले सापडले, थकलेले, निराश, पण अजूनही जिवंत आणि अजूनही आपल्या मुलांची वाट पाहत. त्यांना पुन्हा घरी नेण्यात आलं. पुन्हा समज देण्यात आली, पण मनातली कठोरता बदलली नाही. ही घटना फक्त एका कुटुंबाची नाही, ती समाजाला विचार करायला लावणारी गोष्ट आहे. आपण कुठे चाललो आहोत याचा आरसा आहे. ज्यांनी आयुष्य दिलं त्यांच्याशी असं वागणं ही केवळ चूक नाही, ही पाप आहे. महादेव आणि मंजुळा आजही जिवंत आहेत, पण त्याच्या मनातली जखम कधीही भरून निघणार नाही. आणि शेवटी प्रश्न एकच उरतो, ज्यांनी आपल्याला जगायला शिकवलं त्यांच्यासाठी आपल्या मनात जागा उरली आहे का? अशी मुलं खरोखरच वैऱ्यालाही नसो.